आई, अहो हे काय बोलताय तुम्ही? माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा मंजिरी. आई प्लीज प्लीज असं नका बोलू. मी अगं थोडा तरी या घराच्या सुखाचा विचार कर. नाही, मला माहितीये तुम्ही रागाच्या भरात बोलताय सगळं. हे बघ, रागाच्या भरात काय किंवा दुःखात काय, माझा विचार बदलणं शक्य नाही. आई आई अहो पण मी काय म्हणते तुम्ही. आता मला मी सत्यजितवर केलेल्या संस्कारांचाच राग यायला लागलाय. का मी सत्यजितवर एवढे चांगले संस्कार केले? तुझं नशीब समज, त्याच्या जागी दुसरा कोणी असता ना तर आतापर्यंत जीव घेतला असता तुझा. पण सत्यजितनं तुझ्या नखालाही धक्का लावलेला नाही. कारण एकच, त्यानं लग्नात तुला दिलेलं वचन, ज्या काही यातना असतील त्या सगळ्या तो स्वतः सहन करतोय. तू त्याचा विश्वासघात केला असलास तरीही मला एक कळत नाहीये, त्याच्या सत्यवचनी असल्याचा मी अभिमान बाळगायचा की त्याच्यावर दया दाखवायची. आई मी आजही तेवढीच प्रामाणिक आहे आणि मी जे काय बोलते ते फक्त सत्य आहे बस. पण सत्य काही असं हजारदा सांगून पटवून द्यावं लागत नाही. सत्य हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ दिसतं जगाला. माझे सत्य एक ना एक दिवस जगासमोर नक्की येणार आहे. हे बघ, मला या गोष्टीवर चर्चा करायची नाहीये. मला माहिती आहे की समजावून सांगून सत्यजित त्याचं वचन मोडणार नाही. मी भीक मागते तुझ्या पुढे. माझ्या मुलाच्या सुखाची भीक घाल माझ्या पदरात. कृपा कर माझ्यावर मंजिरी. माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा मंजिरी. तू तुझं सुख बाहेर शोधलंस, पण सत्यजित त्याचं काय? त्याला आयुष्यभरासाठी दुःखाच्या नरकात लोटून जाऊ नकोस. कृपा कर आमच्यावर. काय झालं? कसले अश्रू आहेत हे? पश्चात्तापाचे की अपेक्षाभंगाचे? म्हणजे माझ्याबरोबर जे वागलीस त्याचा पश्चात्ताप, की आशिष बरोबर पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली नाहीत याचा अपेक्षाभंग? असं कसं होऊ शकतं? आणि मी बघत राहायचं? मला जे हवं होतं, ज्यासाठी मी हे सगळं केलं, आणि आता ते माझ्या हातातून असं निसटून जाताना मी फक्त बघत राहायचं का? मंजिरीने जर सत्यजितची खरंच माफी मागितली तर ते दोघंही एकमेकांसोबत नाही 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 मी फक्त बघत नाही बसू शकत. सांग ना, नेमकं कसलं दुःख आहे? स्वतःच्या नशिबावर दुःख करून काय होणार? मी सुद्धा हल्ली असाच विचार करतो. स्वतःच्या नशिबावर दुःख करून मी जर तुमच्या आयुष्यातून निघून गेले
तर तुम्ही सुखी व्हाल ना. कधी सुटला आशिष जेलमधून? निघायची तयारी झाली सुद्धा? तुमचे हे विचार तर नाही बदलू शकत. फोन बघ, ज्याच्या नावाने एवढ्या रात्री अश्रू ढाळत बसली होतीस त्याचा फोनही आला. खरंच मेड फॉर इच अदर आहात तुम्ही दोघं. अहो 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 मंजिरी, मंजिरी काय झालं? प्रिया, ते तुमचं भांडण झालं का? नाही, भांडण असं नाही. तुला तर माहितीच आहे हल्ली कसं वागतात ते माझ्याशी. पण मगाशी जे झालं ते 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 तेवढा पुरतच. मी आले. एक मिनिट. नाही म्हणजे तो जर रागावला असेल तर मला वाटतं तू थांब, मी बघते. उगीच जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. का? कारण तुला माहितीये प्रिया, याहून खूप जास्ती जवळ येऊन झालंय माझं. तो एक अपघात होता आणि एकदा झालेले अपघात दुसऱ्यांदा टाळायचे असतात. शक्य झालं तर ते विसरायचे असतात. स्वतःच्या सोयीने किती छान विचार करतोस ना तू. पण सत्यजित, मी हे सगळं विसरीन अशी अपेक्षा प्लीज ठेवू नकोस. माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता तो. तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नव्हता. किती स्वार्थी आहेस रे तू. मला एकांत मिळाला तर बरं होईल. बरोबर आहे. तुला एकांत हवाय म्हटल्यावर तू कशाला कोणाची पर्वा करतोयस, आणि त्यातून माझी. सत्यजित, तुला जेव्हा आधार हवा होता ना, तेव्हा तो तू माझ्यात शोधलास. माझा वापर केलायस तू. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? हो आहे, म्हणूनच बोलतेय. एखाद्या पुरुषाची बायको जेव्हा त्याला सोडून दुसऱ्या माणसाकडे जाते ना, तेव्हा त्याच्या पुरुषार्थाबद्दल प्रश्न निर्माण होतात. प्रिया, प्रिया, आणि तसेच प्रश्न तुझ्या मनातही निर्माण झाले होते, ज्याची स्वतःपुरती का होईना तू उत्तरं शोधलीस आणि त्यासाठी माझा वापर केलास. तू काय बोलतेस हे कळतंय का तुला? बरोबर तेच बोलतेय. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं सत्यजित. तू मला कधी मिळणार नाहीस हे दुःखही पचवलं मी. पण तू
तू फक्त भावनांशी खेळलायस माझ्या. गरज होती तेव्हा जवळ केलंस, गरज संपल्यावर दूर लोटलंस, एका वस्तूसारखा वापर केलास. बस, हे वाटेल ते आरोप सहन नाही करणार मी. जा तू इथून. आय सॉरी टू से दिस, पण तू जसं माझ्याशी वागलायस ना, कदाचित त्याची शिक्षा म्हणून मंजिरी सारखी विश्वासघात करणारी बायको मिळाली तुला. पण तू जसं माझ्याशी वागलायस ना, कदाचित त्याची शिक्षा म्हणून मंजिरी सारखी विश्वासघात करणारी बायको मिळाली तुला. जय तांबडे महाराज. इच्छा जे प्रसाद गोड आहे आणि ह्याच्यासारखीच गोड बातमी दे. पण काय गोड बातमी नाही आहे साहेब. का? कुठं घोडं आणलं? अहो त्या सत्यजीतच्या भावानं भेटायला यायला नकार दिलाय. माझं नाव सांगून दे. होय, तरी बी तू नाही म्हणला. आणि तू सरळ मला सांगायला आला तो नाही म्हणला असं. तांबडे आण. मीच खाऊन टाक. तुला आता काही खायला मिळणार नाही 2 दिवस. अहो साहेब, साहेब मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ओ बघा आता, आम्ही असं म्हणलं का तुम्ही प्रयत्न नाही केला? तुम्ही प्रयत्न केला, पण कसंही घ्या. आम्हाला वाटलं ते देणं पिठाचं बिस्कुट निघाल, पण ते तर लोखंडाची सळी निघालं. साहेब, आता यावर काहीतरी वेगळा उपाय करावा लागेल. करावं लागेलच. तांबडे बापाच्या कृपेनं लोखंडाची बी मेणबत्ती होती. या ए तांबडे बाबा. हॅलो, नमस्कार. हा, राम राम. कोण? मी नेत्रा बोलते. नाही, रॉंग नंबर. नाही, दादा होळकरांचाच नंबर आहे ना हा? नाही, दादा होळकर नाही. त्यांचा मी PA, शिपाई, हमाल, समजा मीच आहे. बोला आपण. मी नेत्रा गौरांग मुधोळकर. आले लक्षात? म्हणजे गौरांगची मिसेस. बरोबर ओळखलं ना मी? वा, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. ग्रेटच आहात तुम्ही. म्हणजे आता होळकर साहेबांच्याकडे काम करायचं म्हणजे. बरोबर आहे. तुम्ही गौरांगला फोन केला होतात ना? हा, म्हणजे तुमच्या मिस्टरांना. हा, तेच. तर मी ऍक्च्युली हे सांगायला फोन केला की ते जरा बिझी असतात ना कामात, त्यामुळे ते भेटायला नाही येऊ शकत तुम्हाला. अरे बापरे, मग आता? नाही, म्हणजे कसं आहे, त्यांच्याऐवजी मी भेटायला आले तर चालेल का? ठीक आहे, मी साहेबांशी बोलतो तसं आणि कळवतो तुम्हाला. ओके. माझा फोन? अरे ते नाही, म्हणजे माझ्या फोनवरनं कोणाशी बोलत होतीस? गौरांग, मी बायको आहे ना तुझी. मग मी तुझा फोन हातातही नाही घेऊ शकत का? अगं, तुझाच फोन आहे, कर काही. गौरांग मुधोळकर, ऑफिसला जायला उशीर होतोय ना? अजून नाश्ताही करायचा राहिलाय, हो की नाही?
हो ना, त्यामुळे आता फोन घे आणि जाऊन नाश्ता कर, मी आलेच. आलोच. थांब, मी तुझ्याशी काहीतरी बोलले होते मंजिरी. माझा विचार बदललेला नाही आणि तो बदलणं शक्यही नाही. तेव्हा तू त्याच्याबद्दल काही बोलू नकोस आणि विचार तर अजिबात करू नकोस. आई मला एवढंच विचारायचंय, तू कधी बोलणार आहे सत्यजितची? आई प्लीज, मला एकदा काय म्हणायचंय तुम्ही ऐकून घ्या ना. मी काहीतरी विचारलंय मंजिरी तुला, मला त्याच प्रश्नाचं उत्तर हवंय. मी नाही बोलले अजून यांच्याशी. बोलावं लागेल तुला. कधी बोलणार आहेस तेवढं सांग. आई प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे. त्याचा काही उपयोग होणार नाहीये. हवं तर जीव मागा माझा. तुमची ही इच्छा पूर्ण करणं माझ्यासाठी जास्त सोपं आहे. पण घटस्फोटाबद्दल माझ्याशी काही बोलू नका. मी तुझा जीव घेऊन काय करणार आहे मंजिरी? उलट मीच तुझ्याकडे मागतेय माझ्या मुलाचा जीव. माझा मुलगा मला पूर्वीसारखा हवाय, सुखात. एवढंच मागतेय मी तुझ्याकडे आणि तुला माझं म्हणणं ऐकावंच लागेल. आई अहो, पण मी काय म्हणते. आई, तुमची गोळ्या घ्यायची वेळ झाली ना. ह्या गोळ्या. नेत्रा, मी घेईन गोळ्यानंतर. आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतो इथे. तू जरा आत जातेस? हो, म्हणजे अहो मला माहित नव्हतं तुम्ही काही महत्वाचं बोलताय. मी थांबते आत. पण गोळ्या आठवणीने घ्या. हा. येते मी. मंजिरी, ह्या गोळ्या बघितल्यास? ह्या गोळ्या मला जगण्यासाठी दररोज घ्याव्या लागतात, न चुकता. पूर्वी एकदा गोळ्यांचा डोस चुकला होता, तेव्हा मी स्वर्गाला हात टेकून परत आले होते. आठवतंय ना तुला? तेव्हा आता लक्ष देऊन ऐक. जोपर्यंत तू सत्यजितची घटस्फोटाबद्दल बोलत नाहीस, तोपर्यंत ह्या गोळ्या मी घेणार नाही. आता माझं जे काही होईल त्याची संपूर्ण जबाबदारी फक्त तुझी असेल मंजिरी. तसंही आपल्या जन्मदात्या आईचा जीव घेतल्याचं पाप तुझ्या माथी आहेच. आता जिनं तुला आईसारखं प्रेम दिलं, तिचाही जीव तुला घ्यायचा असेल. तुझी मर्जी, तुला हवं ते कर.